क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक महत्त्वाची बातमी। पुणे बलात्कार प्रकरणानंतर नाशिकच्या बसस्थानकातील महिला किती सुरक्षित? शिवशाही बसची काय आहे परिस्थिती? बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर। महिलांची सुरक्षा रामभरोसे। महाराष्ट्र क्रांती न्यूजचा थेट ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे चर्चिला जात आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती न्यूजने नाशिक शहरातील प्रमुख बसस्थानकामधील सुरक्षेचा आढावा घेतलाय। नाशिकमधील मेढा बसस्थानक, ठक्कर बाजार आणि मुंबई नाका या प्रमुख बसस्थानकांवर सुरक्षा व्यवस्थेची स्थिती चिंता वाढविणारी आहे। बसस्थानकांमध्ये पुरेशा संख्येने सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून येते। काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत, तर काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य दिसते। शिवशाही आणि अन्य बसेसच्या स्थितीकडेही दुर्लक्ष झाले आहे। काही बसगाड्या मोडकळीस आलेल्या आहेत। स्वच्छतेचा देखील अभाव आहे। प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाही। महिला प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि स्वच्छतागृहे मोठा मुद्दा ऐरणीवर आला आहे। महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अपुऱ्या असल्याचे चित्र आहे। अनेक महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त केली। शिवाय बसस्थानकावरील स्वच्छतागृहे अस्वच्छ असून त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले असल्याचेही समोर आले आहे। पुण्यातील घटनेनंतर एसटी प्रशासनाने काही ठिकाणी सुरक्षेसाठी गार्ड तैनात केले असले तरीही उपाययोजना पुरेशी नाही। महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी ठोस उपाययोजनांची गरज आहे। या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुरक्षा यंत्रणेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली। विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्थेची योग्य उपयोग, पोलिसांनी गस्त आणि एसटी प्रशासनाकडून अधिक दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे। नाशिकसह राज्यभरातील बसस्थानकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासन आणि सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे। याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूज नेटवर्क नाशिक शहरातील प्रमुख बसस्थानक असलेल्या मेढा बसस्थानकातून रात्री 8 वाजता घेतलेला खास आढावा नक्की बघा। प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर बसची व्यवस्था ही कशी कोलमडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर रोजच नवीन प्रकार, रोजच नवीन घटना या ठिकाणी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली होती। त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे। शिवशाही बसमध्ये सकाळी पहाटे हा प्रकार झाला होता आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर तो आरोपी होता, त्या गुन्ह्यातील आरोपी तब्बल 70 तास त्या ठिकाणाहून फरार झाला होता आणि पोलिसांना 70 तास त्या आरोपीने गुंगारा दिल्यानंतर आज दुपारी त्याचा शोध घेण्यात आलेला आहे। उसाच्या शेतामध्ये तो सापडलेला आहे। त्याच अनुषंगाने महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे का शासनाने, हा देखील मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये मेळा बस स्थानक असेल, ठक्कर बाजार असेल, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शिवशाही बस असतील, मोठमोठ्या लक्झरी बस असतील, या ठिकाणाहून सोडल्या जातात। पुन्हा मुख्य शहरांमध्ये या ठिकाणाहून प्रवास या महिला करत असतात आणि या ठिकाणी त्याची व्यवस्था कशी आहे आपण जर बघितलं तर हे मेळा बस स्थानक मोठा निधी खर्च करून या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। कोट्यावधीचा खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परंतु आपण जर या ठिकाणी बघत असाल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील आपल्याला या ठिकाणी बसवलेले दिसत नाही आणि ज्या बसेस आहेत त्यांची अवस्था देखील दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवाई बस उभी आहे, त्याचं जे मडगार्ड आहे त्या तुटलेल्या अवस्थेत आहे। दरवाजाची जी व्यवस्था आहे ती मोठ्या प्रमाणात ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। एकंदरीत काय सुरक्षा आहे? ताई, कुठून आलात आपण? कुठे चालला? पुण्याला चालला। काय सांगाल? 2 दिवसापूर्वी एका महिलेवर अत्याचार झालेला आहे बस स्थानकामध्ये, काय सांगाल? महिलांच्या सुरक्षा दृष्टीने शासनाने काय बाहेर बघितलं की बाहेर लाईट पण नाहीये, लाईट पण या ठिकाणी तुम्हाला काय केलं गेलं? तब्बल 70 तास शासनाने काय शासन केलं गेलं पाहिजे? सापडलं पाहिजे लवकर। नाही सापडला तो आज, पोलिसांना तब्बल 70 तास त्यांनी गुन्हा दिला, पोलिसांच्या ताब्यात तो आलेला आहे। त्याला काय शासन होणं गरजेचं काय वाटतं? त्याला फाशीच दिली पाहिजे। फाशी दिली पाहिजे।
अजून महिलांच्या दृष्टीने शासनाने काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? काय वाटतं? सुधारणा केल्या पाहिजे थोड्याशा महिलांच्या बाबतीत. आता तुम्ही या मेळा बस स्थानकावर आहात, काय वाटतं तुम्हाला इथं पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे का? नाही वाटत, असं बघून तर नाहीच वाटत. निश्चितच या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही असं देखील महिलांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आपण अजून काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एकंदरीत महिलांना काय सुरक्षित पाहिजे, उपाययोजना पाहिजे त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी संध्याकाळची वेळ जरी असली तरी प्रवासी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी महिला देखील आहेत. अजून काही तरुणी आहेत, आपण संपर्क करूया. ताई, काय नाव तुमचं? कुठे चाललात? कोणाला चाललंय? पुण्याला चालले. पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. त्याबाबत काय शासनाने काय कठोर उपाययोजना करणं गरजेचं काय वाटतं? एका तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे पहाटेच्या वेळी. त्याबद्दल आपल्याला महिलांसाठी काय सुरक्षित शासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे काय वाटतं? शासनाने नाही, खरं तर स्त्रियांनी स्वतःबद्दल उपाययोजना करायला पाहिजे. कारण स्त्रिया कुठेतरी सुरक्षित नाहीयेत ह्याचा आपण दोष स्त्रियांवरच देऊ शकतो. तुम्ही स्ट्रॉंग बना स्वतः आणि स्वतःला एवढं कमजोर ठेवू नका की कोणी तुमच्यावर येऊन अत्याचार करो. आता 19 फेब्रुवारीला नुकतीच आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली आहे आणि त्या दृष्टीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जर अशा घटना घडत असतील काय वाटतं तुम्हाला? या कुठेतरी चाप बसणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की तुम्ही जिजाऊच्या लेखी बना. कुठला छत्रपती महाराज तुम्हाला वाचवायला येईल आणि तुम्ही त्यानंतर तुम्ही पाऊल उचलून तुमचं संरक्षण करील असं तुम्ही मनात ठेवून चालू नका. तुम्ही स्वतः स्ट्रॉंग बना आणि सगळं जग मग तुमचं. तो जो गुन्ह्यातील आरोपी होता ताई, तो तब्बल 70 तास पोलिसांना त्यांनी गुंगारा दिलेला आहे आणि आज दुपारी त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. काय शासन, कठोर शासन त्याला झालं पाहिजे काय वाटतं? झालंच पाहिजे शासन, हे झालंच पाहिजे. कारण जर शासन झालं नाही तर अशा गुन्हेगारीच्या घटना अजून खूप जास्त वाढतील. निश्चितच आपण जर बघितलं तर महिलांच्या या प्रतिक्रियात आहेत. शिवाजी नव्हे तर जिजाऊंच्या लेखी तुम्ही बना आणि आपल्याला आता खंबीरपणानं हा जो मुकाबला आहे तो पार करावा लागेल आणि अशा गुन्हेगार वृत्तीला ठेचून काढावं लागेल अशा महिलांच्या एकंदरीत प्रतिक्रियात आहेत. म्हणून शासन याकडे कशा पद्धतीने बघतं आणि कशा महिलांसाठी कठोर उपाययोजना करतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.